स्वागत करण्यात आपण सर्वजण या ठिकाणी महात्मा गांधी चौकामध्ये उपस्थित राहिलोय। कालचा दिवस सर्वांनीच बघितला। पत्रकार बंधूंना सुद्धा मध्ये येण्यासाठी बॅन केलं होतं। पत्रकार बंधूंनी लाईव्ह करायचं नाही, आतमध्ये फोटो काढायचे नाही। इंदिरा गांधींची ही लावलेली आणीबाणी समस्त देशाने बघितली। आज पण त्या काळा दिवसाला आठवल्यानंतर अंगावर शहारा येतो। तशाच पद्धतीचा इमर्जन्सीचा दिवस कालच्या दिवशी लातूरकरांनी महानगरपालिकेमध्ये दुर्दैवाने बघितला। पत्रकार बांधवांना मध्ये यायचं नाही, त्यांनी शूटिंग करायचं नाही, आतमध्ये बसलेल्या नगरसेवकांनी बोललेलं कोणी ऐकणार नाही। 2 मिनिटात काँग्रेसचे सदस्य येतील, 1 ते 28 पडतील आणि लगेचच महापौर राष्ट्रगीताची सुरुवात होईल म्हणून सगळा अजेंडा गुंडाळून फेकून देतील। हा दुर्दैवी काळा दिवस काल लातूरकरांनी बघितला। लातूरमध्ये आज अनेक समस्या आहेत, त्या समस्यांविषयी मी बोलणार नाही। लोक रोज विचारतात, महापौरांना काल त्या विचारायच्या होत्या पण त्याच्यापासून पळ काढण्यासाठी त्यांनी कालचा अजेंडा गुंडाळला आणि लातूरकरांच्या सगळ्या समस्यांना वारावर सोडून दिलं। आज माझ्या हातामध्ये आमचे आतिश थांबले, त्यांच्या हातामध्ये परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे। माझ्या हातामध्ये स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचा फोटो आहे। आमच्या मनाला अतिशय वेदना झाली। संविधान वाचवण्याच्या घोषणा कालच्या दिवशी सभागृहामध्ये दिल्या जात होत्या, आरोप विरोधात बसलेल्या सदस्यांवर करण्यात येत होते। आपण बघितलं, इतिहासामध्ये जाऊन जर आपण बघितलं तर संविधानाची हत्या करण्याचं ज्या काँग्रेसने काम केलं, बाबासाहेब हयात असताना पासून बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर सुद्धा ज्यांना अनंत वेदना द्यायचं काम ज्या काँग्रेसने केलं, बाबासाहेबांच्या विचाराचा खऱ्या अर्थाने पराभव ज्या काँग्रेसने केला, तोच दिवस पुन्हा आम्हाला काल लातूर महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळाला। दिमाखामध्ये 75 फुटाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करावा ही तुमच्या माझ्या मनात असलेली एक इच्छा, आपल्या मनातले प्रेरणेचं प्रतीक हे कुठेतरी मागे राहावं आणि हा पुतळा होऊच नये यासाठी कार्यरत असलेली काँग्रेस काल आपण बघितली। लातूरचं नाव खऱ्या अर्थाने स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब आणि स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांनी खूप मोठं केलं। राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये प्रेरणादायी काम त्यांनी मागच्या काळात केलं आणि आपल्या लातूरला एक नवीन राजकीय ओळख निर्माण करून दिली। स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या नावाने मला बाजूला एक रस्ता दिसतो। आपल्या लातूरमध्ये त्यांचे अनेक पुतळे उभे झालेले आम्ही बघितले, ते आम्हाला वंदनीय आहेत, त्यांचा आम्ही आदर करतो। रस्ते आहेत, पुतळे आहेत, त्यांची स्मारकं उभी झालेली आहेत। पण दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय नेते असलेले स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांच्या पुतळ्याचा विषय आल्यावर ज्याचा निधी सुद्धा तुम्हाला दिलेला आहे, माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात प्रश्न पडला की तुम्ही इतक्या गद्रू मानसिकतेचे असू शकता की पुतळा उभा करण्यासाठी खऱ्या अर्थाने हिरेरीने पुढे येऊन तुम्ही तो उभा करण्यासाठी पुढे यायला पाहिजे होतं। पण दुर्दैवाने आम्ही उपस्थित माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभेत सांगितलंय, आम्ही तुम्हाला पैसा सुद्धा उपलब्ध करून देणार आहोत आणि महानगरपालिकेच्या आवारामध्ये हा पुतळा उभा राहिला पाहिजे, पण तुम्ही गद्रू मानसिकतेने आदर्श कॉलनीतल्या ग्रीन बेल्ट मध्ये तो पुतळा हलवण्याचं जे काम केलं त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी बसलेले आहोत। तुम्ही कालचा दिवस हा काळ्या दिवसाच्या रूपाने आम्हाला दाखवला, जो कधीही आम्ही विसरणार नाही। पण इतकंच सांगते, काल जे जे विषय मागे राहिले त्या प्रत्येक विषयाला न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। आमच्या मनातल्या संवेदना ज्या दुखावल्या गेलेल्या आहेत त्या पूर्णत्वाला नेल्याशिवाय बसणार नाही। म्हणूनच हे प्रतिकात्मक आंदोलन आहे आणि या ठिकाणी माझे सर्व सहकारी आणि आम्ही जे एकत्र आलेलो आहोत, स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचा पुतळा तर होणारच, महानगरपालिकेच्या आवारातच होणार आणि आम्ही म्हणतोय त्याच पद्धतीने होणार। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 75 कोटी पुतळा उभा राहणार, तो देखील आम्ही म्हणतोय त्याच पद्धतीने होणार। इतकाच शब्द, इतकाच विश्वास आणि इतकी चिथावणी आज काँग्रेसला दिल्याशिवाय मन शांत बसत नाही। धन्यवाद।